नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत अश्विनला आता अस्मिताच्या डिवोर्सबद्दल कळतं आणि दिवसभरात जे जे घडलं त्या सगळ्या घटना इथे अस्मिता सांगते आणि ती म्हणते, आता मी ठरवले डिवोर्स घ्यायचा. आता आपल्या दोघांनाही आपलं आयुष्य एकट्याने काढायचे, तर आपलं मन खंबीर करून आता ह्या नवीन आयुष्याची सुरुवात तर करावीच लागेल ना. असं समजदारपणे ज्या वेळेला अस्मिता बोलत असते, तिचे वडील तिला खंबीरपणे उभी राहतीस तर आम्ही तुझ्यासोबत आहोतच असं म्हणत तिला तिच्या पाठीवर थाप देत तिला आधार देऊ करतात. आता आपल्याला पुढे पाहायला मिळेल, अश्विन सांगतो की डॉक्टरांना आता बोलवलेलं आहे, पण आजी त्यांच्याशी बोलेल का? तर ह्या विषयावरती असं वाटतं की सायलीने आजीशी बोलावं, आजीला तयार करावं डॉक्टरांना भेटायला. तर ती म्हणते हो मी बोलते. आता इकडे हा नाटकी ढोंगी सचिन आईवडिलांनाही सोडत नाही आहे, त्यांनाही फसवत आहे. आता मुलाच्या प्रेमात वेडा झालेला बाप हा काहीही न पाहता त्या पेपर्सवर सह्या करू लागतो, ज्या पेपरवरती असं लिहिलं आहे की हे घर, हे प्रॉपर्टी, त्यांची सेविंग्स सगळी काही आता आजपासून ही सचिनच्या नावावर असणार. आणि त्यांनी फक्त मदत म्हणून पैसे देण्यासाठी त्यांना सचिनला मदत करण्यासाठी पेपरवर सही केलेली असते, पण त्या पेपर्सच्या आताच दुसरे पेपर त्याने ठेवले, ज्याची माहिती ते सचिनच्या वडिलांना नाही आहे आणि कळत नकळतपणे त्या पेपर्सवर त्यांनी सही करून टाकली आहे मुलाच्या आंधळ्या प्रेमात. आणि मुलगा काय सांगतोय की मला माझी बायको छळते आणि मला डिवोर्स देते, मी बँकरप्ट झालो आहे असं सांगून भोळ्यापणाचा आव करून आईवडिलांना त्यांनी फसवलं आहे. ही गोष्ट तर त्यांना कधी कळेल त्यांनाच ठाऊक. आता इथे दरवाजावरती एक पोस्टमन येतो आणि एक पेपर देऊन जातो. तो पेपर पाहिला तर त्याच्या हातातनं तो पेपर खाली गळून पडतो. आईवडील विचारतात काय? तर तो म्हणतो डिवोर्सची नोटीस पाठवली त्या अस्मिताने, तिला मी पैसे पुरवले नाही, तिच्या इच्छा पूर्ण केल्या नाही, म्हणून तिने आता मला डिवोर्स द्यायचं ठरवले. पाहिली ना कशी मुलगी आहे. तर आईवडील म्हणतात की मला अशी सूनच नको आहे, बाळा तू ना ह्या सगळ्या गोष्टीतनं लवकरात लवकर बाहेर पड. पण त्याच्या डोक्यात आता एक चांगलीच आयडिया आली आहे अस्मिता, आणि तिच्या घरच्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे त्याला, ह्या सगळ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पाहायला मिळेल साक्षी चेहऱ्याला स्वतःच्या चाकूने मारून घेतल्यामुळे डॉक्टरांना दाखवायला आलेली असते. आता डॉक्टरांना ती रिक्वेस्ट करत असते की माझ्या चेहऱ्याची तुम्ही प्लास्टिक सर्जरी आणि माझी नवीन आयडेंटिटी तयार करून द्याल का मला, असं होऊ शकतं का? तर डॉक्टर म्हणतात हो, पण त्याच्यामधले रिस्क, तर ती म्हणते मला रिस्क वगैरे सगळं काही ठाऊक आहे, त्याविषयी मला बोलायचंच नाही, फक्त तारीख मी सांगते, त्या तारखेला माझ्या चेहऱ्याचं ऑपरेशन करून मला नवीन चेहरा हा तुम्ही तयार करून द्यायचा. इथे आता साक्षीला नवीन ओळख हवी आहे, नवीन चेहरा हवा आहे, त्याच्यासाठी डॉक्टरांना ती भेटते, अपॉइंटमेंट सगळं काही ठरलेलं असतं. आता ती घरी जायला निघते, तेवढ्याच सचिनचा कॉल येतो. सचिन तिला म्हणतो की मला अर्जंट तुला भेटायचे, प्लीज मला भेटायला ये. तर ती म्हणते की मी आता पनवेलमध्ये नाही, मी महिपतच्या कामासाठी बाहेर आले, तर मी तुम्हाला 2-3 दिवसात भेटेलच. तर तो म्हणतो नाही एवढा वेळ नको, मला लवकरात लवकर तुला भेटायचे, काहीतरी सांगायचे. तर ती म्हणते हो मी ना आले की तुला कॉल करते. आणि तो म्हणतो लवकर ये, मी तुझी वाट पाहतोय, आय मिस यू असं प्रेमाने म्हणत तिला तो लवकर यायला सांगू लागतो. आणि तीही म्हणते हो मी प्रयत्न करते. आता आपल्याला ह्या सगळ्या नाटकामध्ये सचिनचा पुढे काय प्लॅन आहे तोही पाहायलाच मिळेल. इकडे मात्र आता शुभंकरोती म्हणत आता सगळेजण देवापुढे उभे असतात. सायलीची आयडिया असते ती आपण शुभंकरोती म्हणूया आणि मग आजीशी ह्या विषयावरती डॉक्टरांना भेटण्याबद्दल बोलूया. शुभंकरोती म्हणत असताना सायलीला कळत नकळतपणे का कुणास ठाऊक लहानपणीच्या गोष्टींचा एक प्रकारे दृष्टावा येत असतो. ती त्या गोष्टी आठवत असते का कुणास ठाऊक, तिला पूर्ण आजी दिसते, छोटीशी मुलगी दिसते, हा काय प्रकार म्हणून ती घाबरते, डोळे उघडते. इथे ना आजी तन्वीला बोलते की तू नव्हती तर आम्ही शुभंकरोतीच म्हणायचो नाही, तू लहान होते तेव्हा मला हट्टाने घेऊन यायची दिवा लावायला, शुभंकरोती म्हणायला, आत्ता ते दिवस मला आठवले गं असं म्हणत ती जुन्या गोष्टींबद्दल सांगत असते. सायली म्हणत असते आपण दोघी नेहमी असं करायचो का आणि दिवा लावायचो का? आता सायली भानावर येते, ती तन्वी नाही आहे, ती सायली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी तिला ओळखीच्या का वाटतं आहे याचं गुढ तिला कळे ना. ती त्या गोष्टीच्या विचारात गुंग असते. आजी म्हणते आता मी आराम करायला जाते, मला थकल्यासारखं होते. तर इथे लगेच कल्पना आठवण करून देते की डॉक्टर आले भेटायला, आजीला कन्व्हिन्स कर डॉक्टरांना भेटायला. तर आजीला हाक मारते तन्वी आणि थांबवते. आता काय असं म्हणत तन्वीकडे आजी पाहू लागते. तर तन्वी सांगते आजी मला काय वाटतं
तू ना त्या डॉक्टरांना भेटावं. त्या डॉक्टरांशी बोलल्यावर तुला कशी शांत झोप लागली होती. त्या डॉक्टरांना आज माझ्यासाठी पुन्हा भेट, त्यांच्याशी गप्पा मार ना, तुझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांग. तर ती म्हणते मला काय झालं त्यांच्याशी बोलायला, भेटायला, आणि काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल तर मी अश्विनसोबत बोलू शकेल ना. तर ती म्हणते माझा हट्ट समज ना, प्लीज तू भेट ना त्या डॉक्टरांना. आणि अश्विन भाऊजींना तू घरचं डॉक्टर त्याच्यामुळे काही गोष्टी सांगू शकत नाही, आम्हाला माहिती आहे, तर तू त्या लेडीज डॉक्टरसोबत बोल ना, असं म्हणत ती हट्ट करते. आणि हा फाजील हट्ट, ठीक आहे बाई भेटते असं म्हणत इथे आजी त्या डॉक्टरला भेटायला तयार होते. डॉक्टरसोबत अश्विन बोलत असतो. रूममध्ये डॉक्टरांना घेऊन ते आधीच गेलेले असतात. तिथे डॉक्टर म्हणू लागतात की आपल्याला आता घाई करता कामा नये. आजींची परिस्थिती पाहता आजी त्याच ठिकाणी अडकले आहे, तर त्यांना आपण जास्त धक्का मोठा देऊ शकणार नाही, त्यामुळे हळूहळू त्यांच्याशी ह्या विषयावर बोलायला हवं. आता डॉक्टर म्हणताय तसं अर्जुन आणि सायली ऐकायला तयार असतात. अश्विन पण म्हणतो की तुम्ही म्हणाल तसं. आता डॉक्टरांशी तू निवांत बोल आजी असं म्हणत तन्वी आणि सगळी घरची बाहेर निघून जातात. डॉक्टरांशी आता आजी गप्पा मारू लागते. इकडे मात्र प्रियाची तब्येत बिघडलेली आपल्याला दिसणार. तिला चेकअप करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि तिची विकनेस, तिची ही अवस्था पाहून डॉक्टर हवालदाराला म्हणू लागतात की तुमची जबाबदारी आहे एखाद्या कैद्याची तब्येत बिघडू द्यायची नाही. तर एवढी तब्येत बिघडेपर्यंत तुम्ही काय केलं. तर हवालदार सांगतात की ही बाई आल्यापासून काही खायला तयार नाही, तर का खात नाही म्हणून डॉक्टर तिला विचारू लागतात. तर ती म्हणते जोपर्यंत माझा नवरा मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही, अगदी माझी तब्येत किती पण बिघडली तरी चालेल. पण डॉक्टर म्हणतात अगं तुझा नवरा तुला भेटायला येईल ना, तेव्हापर्यंत तुझ्या अंगातला प्राण निघून गेलेला असेल, तुला एक शब्दही बोलता येणार नाही, तुझे डोळे पण उघडणार नाही, ग्लानीने तुला काही दिसणारसुद्धा नाही, आम्ही तुला काहीच मदत करू शकणार नाही, वाचवू पण शकणार नाही. असं म्हटल्यात मग मी लवकर काहीतरी खाऊन घेते, मला माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे असं म्हणत ती पटकन अन्न घेते आणि खायला सुरुवात करते. डॉक्टर म्हणते तुला खावंच लागेल, तू खाशील तेव्हाच तुझ्या अंगात ताकद येईल आणि तरच तू तुझ्या नवऱ्याला भेटू शकशील का नाही, माझ्या नवऱ्याला मला भेटायला सांगा ना, असं इथे तन्वी म्हणते, प्रिया म्हणते. आणि डॉक्टर म्हणतात हो मी तुझ्या नवऱ्याला लवकरात लवकर तुला भेटायला रिक्वेस्ट करते, ते माझं नक्की ऐकतील, ते आले की तुला भेटतील, तोपर्यंत तू हे अन्न खाऊन घे. तिच्या काही मेडिकल टेस्ट आता डॉक्टरांनी करायचं ठरवलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळेल सगळेजण जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात. तर आणि सायलीला असं झाले, तिची गोड बातमी जी आहे ती कशी आणि कधी सांगू कुणाला, ती विचारत असतानाच इथे ना अश्विन दुखावलेल्या मनस्थितीत हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तर इथे कल्पना त्याला थांबवते. प्रताप पण त्याला म्हणू लागतो की काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय कशाला बाहेर चालला आहेस, तू दिवसभर ड्युटी केली, आता नाईट ड्युटी कशाला करतोयस. तर तो म्हणतो काय करू बाबा, रूममध्ये गेलं की मला त्याच आठवणी येतात, माझं मन दुखावलं जातं आणि मला त्या आठवणींपासून दूर जावं असं वाटतंय, म्हणून मी हॉस्पिटलला चालले. तर इथे लगेच आजी म्हणते का काय झाले तुझ्यात आणि तन्वीत, काय भांडणं झाले का असं म्हणत आजी आता प्रश्न विचारू लागते. सगळ्यांच्या लक्षात येतं की आजीसमोर ह्या गोष्टी बोलता येणार नाही. तर लगेच इथे सारव करत सगळेजण म्हणू लागतात की नाही काही नाही झालेलं. अश्विन पण म्हणतो नाही गं, कामाचं लोड म्हणतोय मी, कामामुळे माझं मन दुखतं, मला सतत उभं राहावं लागते. तर आजी म्हणते अरे एवढं काही काळजी करण्यासारखं काम आहे, नसलं होत तुला तर नाही का तू करू नको, आणि ना काही खाल्ल्याशिवाय आम्ही तुला बाहेरच जाऊ देणार नाही, तू ना हल्ले आमच्यासोबत जेवताना पण दिसत नाही, बस बरं इथं. लगेचच तन्वीला आजी सांगते की बघ आता अश्विन आलाय, त्याला वाढायला घे बरं. तन्वी घाईघाईने त्याला प्लेट देते, त्याला जेवायला वाढू लागते आणि विमल पण वाढत असते. तितक्यात विमलचा फोन वाजू लागतो. तन्वी म्हणते की विमलताई तुम्ही जा फोन घ्या, मी वाढते सगळ्यांना. आता विमल फोनवर बोलू लागते तर सगळ्यांना धक्का बसतो, कारण विमलच्या फॅमिली मॅटरमध्ये काहीतरी घटना घडली, त्याच्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं. इथे कल्पना तिला विचारत असते काय झालं, मग ती सांगू लागते की माझ्या बहिणीची मुलगी आहे, तिने ना ती टेस्ट करण्याची पट्टी असते त्याच्यावर चेक केलं, तिला 2 लाल रेषा आल्यावर असं वाटलं की ती दिवस गेले, तिला प्रेग्नेंट आहे. मग घरच्यांनी सगळ्यांनी आनंदाने पूजा अर्चा केली, सगळं केलं आणि आता कळलं आहे की डॉक्टरकडे गेल्यावर ती प्रेग्नेंट नाही. तर घरचे सगळेजण खूप चिडले आणि तिला तिच्या सासूने तर घराबाहेरच काढले. माझी मावशी गेली तिथे, पण आता तिचं पण कोणी ऐकत नाही. तर माझी मावशी मला म्हणते तू ये ना. तर इथे लगेचच सगळेजण म्हणू लागतात की असे कसे लोक वागू शकतात. पण ठीक आहे विमल, तू आत्ताच्या आत्ता निघ, त्यांना तुझी गरज आहे तर तू जायला हवं. या विषयावर आता घरचे सगळेजण गप्पा मारू लागतात. अश्विन म्हणतो कधी कधी त्या पट्टीवर आलेला जो काही रिपोर्ट असतो तो चुकीचा असू शकतो, त्यामुळे आपण डॉक्टरांकडूनच कन्फर्म करणं योग्य असतं. आता सायलीला पण तोच प्रश्न पडला आहे. सायली पण त्याच द्विधा मनस्थितीत आहे. आधीच जर मी सगळ्यांना सांगितलं, मी त्या पट्टीवर चेक केले,
जरी ते पॉझिटिव्ह आले, पण जर मी प्रेग्नेंट नसले, मी घरच्यांना एवढी मोठी आशा देऊन ठेवली तर कसं होईल? तर ती विचार करते आणि मग म्हणते की नको, मी आधी डॉक्टरांना कन्फर्म करते. विमलताईंच्या बहिणीच्या बाबतीत जी घटना घडली ती माझ्या बाबतीत नको घडायला, आत्ताच नको कुणाला कळवायला, असं म्हणत ती विचारत असताना अर्जुन दुखावलेल्या परिस्थितीत रूममध्ये येतो. रडकुंडीला आलेला अर्जुनला पाहून सायली त्याची समजूत घडू लागते. तर तो म्हणतो की अश्विनची ही अवस्था मला पाहत नाही. अस्मिताईचंही बघ ना काय होऊन गेले, आपलं घर किती डिस्टर्ब झालं आहे. मला असं वाटतं आपल्या घरात काहीतरी अशी गुड न्यूज यावी आणि सगळ्यांची चेहऱ्याशी आनंदाने फुलवून जावी, सगळं दुःख सगळं विसरून जावं. तर सायली म्हणते हो नक्कीच, आणि अशी आनंदाची गोड बातमी लवकरच आपल्याकडे येऊ शकते. तर इथे ती म्हणते तर अर्जुन म्हणतो म्हणजे काय, तुला नक्की काय म्हणायचं? तर सायली सांगू लागते अहो मला ना हल्ली मग मळमळल्यासारखं होतं, गोरगरल्यासारखं होतं, आता हा काय प्रकार आहे? तर ती म्हणते चक्कर पण येते. तर अर्जुन म्हणतो मग डॉक्टरकडे चल ना. तितक्यात खालनं आजीचा तन्वी तन्वी हाक मारण्याचा गोंधळ सुरू झालेला असतो आणि लगेचच सायली अर्जुन पण खाली आलेले असतात. आजी तिला म्हणते तू तिकडनं वरतून कशी काय आली, तुझी रूम तर अश्विनची खाली आहे ना? तर ती म्हणते मामीच्या खोलीत मी ना मगच भिजत घातली आणि ती ठेवायला गेली होती. तर आजी काय म्हणतेस तू? तर आजी म्हणू लागते की अश्विन तर नाईट ड्युटीला गेला आहे, तर तन्वी तू आज माझ्याकडे झोपायला चल. तर तन्वी म्हणते नाही का आजी, आता का मी लहान राहिले, मी माझ्या खोलीत झोपू शकते. तर आजी म्हणते नाही, लहानपणी तर तू गेस्ट हाऊसमध्ये प्रतिमा आणि रविराजसोबत सुद्धा झोपत नव्हती, तू माझ्याकडेच हट्टाने यायची, आज तर तुझ्याकडे चान्स पण आहे ना, चल बरं माझ्या खोलीत झोपायला. असं म्हणत आजी तिला हाताला धरते. तिला खरं तर अर्जुनशी प्रेग्नन्सीविषयी जरा बोलायचं आहे, तिला चान्सच मिळत नाही एवढ्या गडबडीमध्ये बोलण्यासाठी, आणि आजी हाताला धरून तन्वीला घेऊन झोपायला गेलेली असते. अर्जुन आता म्हणतो ठीक आहे, आपली आजी आहे, आपली आजीच्या तब्येतीसाठी मी सगळं काही सहन करायला तयार आहे. मग आता काय करणार? अर्जुन जातो त्याच्या खोलीमध्ये. तो विचारतच असतो की नक्की तन्वीला सायलीला आपल्या काय सांगायचं होतं. तितक्यात ना कॉल येतो आणि मग तो फोनवर बोलू लागतो. तर चैतन्य सांगू लागतो की आपल्याला प्रियाच्या केसवरती 1 तारीख मिळाली, ती म्हणजे उद्याचीच. आता अर्जुनचं म्हणणं आहे की केस कशी ओपन आणि शर्टच आहे, आपण उद्याच्या उद्या सगळ्यांना निकाल लावून टाकूया आणि ह्या केसबद्दल आता उद्या जो हे काही लागेल निकाल त्याच्यानंतर प्रिया आणि आपल्यात काहीही संबंध उरणार नाही. चला आता इथे ना आपल्याला पाहायला मिळेल की सायली त्याच विचारात आहे. तिला ते सगळ्या गोष्टी आठवत्या. अर्जुनला आत्ता बाळ नको आहे, जर मी प्रेग्नेंट असले, ह्या सगळ्या गोष्टींनी ती गोंधळून गेली आणि ती डॉक्टरकडे जाते. तर डॉक्टर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही प्रेग्नेंट आहात अशी गुड न्यूज देते. आणि आता ह्या विषयावरती सायली आता घरी आलो कुणाशी काय बोलते तेही पाहणं मनोरंजकच ठरणार. आता एक मस्त घटना आपल्याला पुढे पाहायला मिळणार, म्हणजे प्रिया पण प्रेग्नेंट. आता प्रियाला इतकी मोठी आशा लागली आहे आणि ज्यावेळेला अश्विनला कळेल ना ती प्रेग्नेंट, तो तिला बाहेर नक्की काढेल. ह्या विषयावरती ती इतकी आनंदी आहे, तिला बाहेर जाण्यासाठी एक मार्ग मिळाला आहे. आता नेहमीप्रमाणे पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की लाईक करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.